अकबर दिल्लीमध्ये दरवर्षी नवरात्र मेळा आयोजित करायचा। त्या मेळ्यामध्ये पुरुषांचं जाणं वर्जित असायचं, तर अकबर पण त्या मेळ्यामध्ये जाऊ शकत नव्हता, कारण तो पुरुष होता। तर अकबर बुरका घालून त्या मेळ्यामध्ये जायचा आपली हवस मिटवण्याकरिता, आणि त्या मेळ्यामध्ये जी स्त्री त्याला पसंत यायची तिचं तो अपहरण करायचा, आणि वर्षभर आपल्या जनानखान्यामध्ये त्या महिलेचं शोषण केलं जायचं अकबरद्वारा। असंच एकदा त्या मेळ्यामध्ये किरण भाईसा आल्या होत्या। अकबरची नजर किरण भाईसावर पडली आणि त्याला वाटलं बाकी स्त्रियांनी आपण हिचं पण अपहरण करू शकतो, आणि तो पुढे गेला। लगेच किरण भाईसाने आपली कटार काढली आणि बुरका फाडत अकबरच्या गळ्यावर ठेवली। कटार गळ्यावर येताच अकबर किरण भाईसाला माफी मागू लागला व माघार घेऊ लागला। असा तुमचा महान मनवला जाणारा अकबर त्यावेळेस किरण भाईसाला आपल्या जीवाची भीक मागत होता। या सगळ्या घटनेचं इतिहासकारांनी अतिशय चांगल्या प्रकारे वर्णन केलं। किरण सिंगली सी चढी ऊपर खींच कटार, भीक मागता प्राणों की अकबर हाथ